सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 89 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. प्लीज ते भाग सगळे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त लाईक येऊ द्या. म्हणजे या स्टोरी पुढं चालू ठेवण्यासाठी तुम्हाला त्या आवडतात की नाही हे मला कळेल. तुमच्या भरपूर लाईक्स आल्या तरच मी स्टोरी चालू ठेवू शकते. सकाळी सकाळी तन्वीला थोडी जाग आली. अर्जुन तिच्या शेजारीत झोपला होता, पालथा, आणि एका हातात त्यानं तन्वीला घट्ट मिठीत पकडून ठेवली होती. लहान मूल जसं झोपेत त्याची आवडती डॉल पकडतात तसं त्यांना वाटत असतं की त्यांचं ते खेळणं दुसरं कोणी घेऊन जाईल. तसंच अर्जुनला सुद्धा वाटत असावं की त्याची ही बेबी डॉल कोणी त्याच्यापासून दूर तर घेऊन जाणार नाही ना. आणि मग ती तशीच त्याला पाहून गालात हसली आणि त्याच्या बळकट बाहुपाशात पुन्हा झोपली. तिचा पुन्हा डोळा लागला. तसं थोड्या वेळाने तो जागा झाला आणि त्यानं डोळे उघडल्यावर आधी तिला पाहिलं आणि तिची ती लाल नेहमीपेक्षा अधिक मोठी टिकली त्याला दिसली. आणि तो मनात म्हणाला, काय सुपर्ब दिसत होती ती रात्री. मला तर तिनं पूर्ण फ्लॅटच करून टाकलं. पण तो दागिने काढण्याचा टास्क खूप खूप मस्त वाटला मला. इट वॉज फॅन्टॅस्टिक. थोडा उशीर लागला बट इट्स ओके. पण ते खूप छान होतं. सो ब्युटिफुल अँड लवली. असं म्हणून त्यानं तिला ओठांना किस केला आणि हळूच सावटपणा करत तिचा खालचा ओठ चावला आणि तीही जागी झाली. आणि तिने त्याच्या मिठीत तिच्या अंगाला दोन्ही हात उंच करून एक मस्त मादक झटका दिला आणि रात्रभर त्याच्या कुशीत अखडलेलं अंग ढिलं केलं. मग तिच्या शरीराचा मधला भाग वर उचलला आणि त्यानं संधी साधून तशीच अलगद तिला उचलून स्वतःच्या अंगावर घेऊन घट्ट पकडली. आता तो खाली आणि ती वर, दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. आणि तो तिला पुन्हा किस करणार इतक्यात तिनं बाल्कनीतून बाहेर पाहिलं आणि जवळजवळ आनंदाने किंचाळतच म्हणाली, ओ माय गॉड, ओ माय गॉड, अर्जुन सोड ना मला. आणि तिच्या त्या अचानक किंचाळण्याने अर्जुन थोडा गोंधळला आणि त्याची तिच्या भोवतीची मिठी सुटली. तशी ती गडबडीत फक्त नाईट गाऊन अडकवून पळतच बाल्कनीत गेली. आणि अर्जुन म्हणाला, व्हॉट हॅपन, काय झालं, इतकी का किंचाळत आहेस, भूत बघितल्यासारखं. आणि ती लहान मुलीसारखी उड्या मारत म्हणाली, अर्जुन बेबी बघ ना स्नोफॉल, हाऊ वंडरफुल, ये ना तू पण. आणि अर्जुनने थोडी मान उचलून पाहिलं तर खरंच खूप सुंदर होतं ते दृश्य. आणि त्याच्यासमोर नाचणारी त्याची त्या डार्क मरून रंगाचा काल त्यानं खरेदी केलेला सेक्सी ड्रेस घातलेली त्याची बेबी डॉल आताही ती खूप हॉट दिसत होती. अंगावर एकही दागिना नसलेली, फक्त हात भरून मेहंदी आणि टिकली. त्यानं तर सगळंच काढलं होतं. जे त्याला डिस्टर्ब करत होतं ते काढलं होतं त्यानं. मग तोही फक्त हाफ पॅन्ट घालून तसाच बाल्कनीत गेला. त्यांची रूम ही एका कोपऱ्यात होती आणि त्यांची बाल्कनीसुद्धा बाजूला होती. तिथं काय चाललं आहे हे कोणालाच कळत नव्हतं, दिसत नव्हतं. पण त्या बाल्कनीतून मात्र सगळं दृश्य स्पष्ट दिसायचं. तन्वी आता बाल्कनीतून हात बाहेर काढत तो पडणारा बर्फ हातात घेऊन अर्जुनच्या अंगावर फेकत होती. आणि तो शहारून खूप हसत होता आणि म्हणत होता, नो तनू, स्टॉप इट बेबी, असं म्हणत तो तिला अडवत होता. पण ती ऐकत नव्हती. तिचा खट्याळपणा वाढत होता आणि ती पुन्हा हातात थोडा बर्फ घेऊन त्याच्या अंगावर टाकणार इतक्यात त्यानं तिला हात पकडून मिठीत घेतली आणि तिच्या हातातला बर्फ तिच्याच गाऊनमध्ये टाकला. तशी ती खूप खूप उड्या मारत पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि अर्जुनने तिला घट्ट मिठी मारली. आता थंडी वाढत होती आणि यांच्या अंगावर नावापुरते कपडे होते. मग एकमेकांच्या मिठीत आल्यामुळे पुन्हा दोघांची शरीरे गरम व्हायला लागली. आतापर्यंत वाटणारा खट्याळ स्पर्श आता फार रोमॅन्टिक आणि उबदार वाटत होता. आणि त्यानं तिच्या उघड्या गोऱ्या मानेवर त्याचे ओठ टेकवले. तशी ती आणखीन गरम व्हायला सुरुवात झाली आणि सुरू झाला बाल्कनी रोमॅन्स. अर्जुनने तिच्या भोवती मिठी मारत तिला तिथंच किस करायला सुरुवात केली आणि तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली. तो तिच्या खांद्यावरचा गाऊन बाजूला करत तिथं तिला किस करू लागला आणि तीही त्याच्या उघड्या विशाल भारदस्त छातीवर किस करत लव बाईट्स करत होती. आता तन्वीचा बोल्ड लुक त्याला वाटत होता आणि तो तिला तसाच फील करत होता. कपडे चेंज केले की कसा काय मूड चेंज होतो हे आता त्याला कळलं होतं. रात्री किती निरागस लाजत होती ती आणि आता फुल सेक्सी, हॉट अँड ग्लॅमरस वाटत होती. बाहेर इतकी थंडी होती पण आतून ते दोघेही हीटरसारखे तापले होते. तारुण्याची आग त्यांना आणखीन पेटवत होती आणि त्यानं तिला बाल्कनीत असलेल्या सोफ्यावरच झोपवलं आणि तो तिच्यावर आला आणि तिथंच तिला डीप किस करत करत तिला खाली दाबत
तो त्याचा पूर्ण भार तिच्यावर टाकत होता आणि ती गुदमरत होती. तरीही उफसुद्धा करत नव्हती. तीही त्याला खूप फोर्सली किस करत होती. तिचा तो गाऊन शक्य तेवढा बाजूला करत करत तो तिच्या शरीराचा भाग उघडा करून तिथे स्पर्श करत होता आणि ती आणखीन जास्त उत्तेजित होऊन त्याला साथ देत होती. आता तो आणि ती पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत तंतोतंत चिकटले होते एकमेकांना. पुन्हा झपाटल्यासारखे ते एकमेकांना बिलगत होते, स्पर्श करत होते. आणि आता तो तिच्या इशाऱ्याची वाट पाहणार नव्हता. त्याला धीरच धरवेना आणि त्याने आवेग सहन न होऊन तिची गाऊनची नॉड सोडली. तिथेच बाल्कनीतच सोडली. इतक्यात तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अर्जुन, नॉट हिअर. अर्जुन, इथं नाही. असं म्हणून आपण रूममध्ये जाऊन हे करूया असं त्याला सुचवलं. मग त्यानं थोडं गालात हसत तिला तशीच अलगद मिठीत फुलासारखी उचलली आणि आत येता येता त्याची नजर त्यांच्या हॉटेलसमोर एक छोटा रस्ता ओलांडून दुसरं एक हॉटेल होतं. थोडं लांब होतं आणि तिथून एक व्यक्ती त्यांच्याकडेच बघत होती. एकटक. माहीत नाही ती व्यक्ती कधीपासून त्यांच्याकडेच बघत होती. अर्जुनची नजर त्या व्यक्तीवर गेली आणि इतक्यात ती व्यक्ती रूममध्ये पळाली. तन्वी जेव्हापासून बाल्कनीत उभा होती, स्नोफॉलचा आनंद घेत होती, तेव्हापासून ती व्यक्ती तिच्याकडेच बघत होती बहुतेक. कोण असेल तो? पण आता अर्जुनला त्या अज्ञात व्यक्तीचा विचार करायला वेळ नव्हता आणि त्यानं तिला पुन्हा बेडवर आणून टाकली. तिने तसाच त्याला अंगावर ओढून घेतला. आता त्यानं ती उरलेली एक नॉड सोडली आणि त्याला सगळं आयतं आणि सहजच मिळालं. कसलाच टास्क नव्हता. बहुतेक रात्री घेतलेल्या मेहनतीचं हे फळ होतं. आणि पुन्हा एकदा दोघांनी तो सुंदर प्रवास केला आणि त्या प्रवासाचा आनंद लुटला. मग तिच्या कुशीत तो तसाच पडला होता, दमून धापा टाकत. मग एकमेकांच्या मिठीतच बराच वेळ ते गप्पा मारत बसले. आणि अर्जुन म्हणाला, तनू, तुझं सरप्राईज मला खूप आवडलं. खूप खूप सुंदर दिसत होतीस तू. सो प्रिटी. आणि मला आवडेल सारखा सारखा हा दागिन्यांचा टास्क करायला. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, तुला आठवतं आपलं लग्न झालं तेव्हा मी अशीच नटून बसले होते तुझ्यासाठी. पण तेव्हा तू विचित्रच वागलास आणि माझा मूड खूप ऑफ झाला. तेव्हापासून माझी हीच इच्छा होती की आपलं मिलन असंच व्हावं. म्हणून मग मी हे सगळं अरेंज केलं. अर्जुनला तर हे सगळं काल रात्री आठवलं होतं. आणि अर्जुन तिच्या कपाळावर किस करत तिला जवळ घेऊन म्हणाला, सॉरी बेबी फॉर दॅट अँड एव्हरीथिंग. तनू, मला माफ कर त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या मी तुला त्रास देण्यासाठी केल्या. आणि मग तीही थोडी हसून म्हणाली, नो जानू, आय एम सॉरी. मी सुद्धा चुकले आहेच की. मग अर्जुन म्हणाला, टेल मी वन थिंग. तनू, मला एक सांग, तुझी इतकी सुंदर तयारी कोणी करून दिली? आणि मग तन्वी म्हणाली, मिसेस कोठारेंनी. आणि मग तिनं एअरपोर्टवरून निघाल्यापासून ते रात्रीपर्यंतचं सगळं प्लॅनिंग त्याला सांगितलं. आणि अर्जुनच्या सगळं लक्षात आलं आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, तनू, यू आर वेल सरप्राईज प्लॅनर. यू आर सो स्मार्ट बेबी. मला तर काहीच कळू दिलं नाहीस तू. तू खूप स्मार्ट आहेस आणि खूप छान सरप्राईज प्लॅन करतेस. तन्वी तर खूप हुशार होतीस हे तो मान्यच करत होता. आणि मग अर्जुनच्या हेही लक्षात आलं की मिस्टर कोठारी का त्याला अडवत होते. आणि आता अर्जुनला स्वतःचंच हसू आलं की त्यानं मिस्टर कोठारे यांना काल चिडून किती शिव्या घातल्या होत्या. आणि आता पहिलं जाऊन मिस्टर कोठारेंशी हस्तांदोलन करायचं होतं त्याला. त्यांनी खूप काही केलं होतं त्यांच्यासाठी. मग त्यांना जाऊन भेटायचं असं त्यांना ठरवलं, कारण त्यांच्यामुळे त्याची कालची हनीमून नाईट एकदम मेमोरेबल झाली होती. आणि जर कोणी आपल्यासाठी काही केलं तर त्याचे आभार न मानण्या इतके निष्ठुर अर्जुन सर नक्कीच नव्हते. हां, खूप अकडू होते, बट इट्स ओके, कारण त्याचा हा अकडूपणा त्याच्या बायकोलाच जास्त आवडायचा. त्याच्यावरती अकड शोभून दिसते असं तिला वाटायचं. मग तन्वी म्हणाली, बेबी लिव्ह मी, सोड आता मला. आणि तो म्हणाला, नको ना तनू, अजून थोडा वेळ असंच राहूया ना. असं म्हणत त्यानं अजूनच ब्लँकेट अंगावर ओढून घेत तिच्या अंगावर पाय टाकून तिला जेरबंद केली आणि त्याच्या हाताने पुन्हा तिला सगळ्या अंगावर स्पर्श करू लागला. पण आता तिला काहीच वाटेना, उलट बोर व्हायला लागलं. असं लगेच पुन्हा रोमॅन्स करत बसायला हे काही यंत्र आहे का? आणि ती म्हणाली, अर्जुन, नाव स्टॉप धिस बेबी. आता हे सगळं थांबव. स्वित्झर्लंड पण फिरायचं आहे ना आपल्याला, का नुसतं रूममध्येच बसायचं आहे? आणि अर्जुन सर म्हणाले, आता जे काम करायला आलो आहे
त्याला प्रायोरिटी तर दिलंच पाहिजे ना बेबी. आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, फर्स्ट हनीमून अँड देन ऑल. आधी हनीमून मग बाकी सगळं. आणि ती म्हणाली, मस्त प्रायोरिटीनंच चाललं आहे की सगळं. नाव वेकअप. आता तू उठ असं म्हणून ती उठणार इतक्यात तोही पटकन उठला आणि पुन्हा तिला अलगद मिठीत घेतली त्यानं. आणि ती पुन्हा शॉक झाली. आता इतक्या लवकर पुन्हा याला माझ्यासोबत रोमॅन्स करायचा आहे की काय असं तिला वाटलं. कारण वातावरणच खूप रोमॅन्टिक होतं आणि त्यात अर्जुन सर बेडरूममध्येच इतक्या वेळा रोमॅन्स करायचे एका दिवसात. मग या अशा आल्हाददायक वातावरणात ते पुन्हा पुन्हा रोमॅन्टिक नाही झाले तरच नवल. मग ती त्याला म्हणाली, अर्जुन बास ना बेबी, आता नाईटशिवाय काहीही नको. आणि तो हळूच तिच्या कानाजवळ तोडण्यात तिची गंमत करत म्हणाला, तू दमली पण तनू, इतक्या लवकर? मला तर अजून खूप खूप प्रेम करायचं आहे तुझ्यावर. सो लेट मी डू धिस. तर मला अडवू नकोस हां, आता मला भरपूर प्रेम करू दे. आणि ती लाजून गप्प बसली. आता काय बोलणार, त्याला अडवण्याचा अधिकार नव्हताच तिला. आणि तो तिला हसून म्हणाला, तनू आय एम जस्ट जोकिंग यार, मी गंमत करत होतो तुझी. आणि ती म्हणाली, मग खाली सोड ना मला. आणि तो म्हणाला, नाही, तू अजिबात चालण्याची तसदी घ्यायची नाहीस तनू, जराही. मी आहे ना, आता 8 दिवस मी तुझीच सेवा करणार आहे आणि तूही माझी सेवा करायची ओव्हर टाईम ड्युटी करून, ओके. आणि त्याच्या त्या रोमॅन्टिक बोलण्याने ती खूप खूप लाजायला लागली. आणि त्यानं तिला तशीच उचलून बाथरूममध्ये घेऊन गेला. मग दोघांनीही रोमॅन्टिक बाथ घेतला. आता अर्जुन सर पूर्ण कसर भरून काढणार होते या 8 दिवसांची आणि लग्न झाल्यानंतरच्या काही दिवसांची सुद्धा. त्यांचा झालेला फिजिकली लॉस भरून काढल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नव्हते. आता तन्वी सुंदर ड्रेस घालून तयार होत होती आणि अर्जुन तिला म्हणाला, तनू त्या तुझ्या बँगल्स घाल ना, खूप सुंदर दिसतेस तू त्याच्यात. आणि ती लाजून हसत म्हणाली, पण रोज नाईटला बँगल्स काढण्याचा टास्क करावा लागेल हा सर, तुम्हाला धीर निघेल ना तेवढा? आणि अर्जुन सर म्हणाले, येस बेबी, आय लव्ह इट. मग तन्वी त्या बांगड्या त्याच्यासमोर धरून म्हणाली, आता बांगड्या काढण्याचा टास्क करणार आहेस तर बांगड्या घालण्याचा टास्कसुद्धा तूच कर. आणि त्यानं हसतच कोपरापर्यंत मेहंदी काढलेल्या तिच्या गोऱ्या नाजूक हातांमध्ये एक एक करून त्या सगळ्या बांगड्या भरल्या. खूप खूप सुंदर दिसत होते तिचे ते हात. मग आता दोघेही खाली आले ब्रेकफास्ट करायला. बरेच जण तन्वीकडेच पाहत होते कारण खूप सुंदर दिसत होती ती. आणि तिथं मिस्टर अँड मिसेस कोठारेसुद्धा बसले होते. आणि मिसेस कोठारे तन्वीकडे बघून सहेतूक हसल्या आणि डोळ्यांच्या भोवया उडवूनच जणू त्यांनी तिला विचारलं, मग कशी होती नाईट? तशी तन्वी खूप लाजायला लागली. आणि आता अर्जुन सर कधी नव्हे ते स्वतःहून मिस्टर कोठारेंना म्हणाले, कॅनस जॉईन यू? आम्ही तुम्हाला जॉईन करू शकतो का? तुमचं टेबल शेअर करू शकतो? ओ वाय नॉट, इट्स माय प्लेजर. अरे का नाही, आम्हाला आनंदच होईल असं मिस्टर कोठारे खूप उत्साहात म्हणाले. आणि ते चौघेही आता एकत्रच ब्रेकफास्ट करत होते. मग बराच वेळ चौघांनी गप्पा मारल्या आणि आज कुठे फिरायला जायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. आता अर्जुन, तन्वी आणि मिस्टर अँड मिसेस कोठारे एकत्रच फिरायला जाणार होते. ते दोघेही खूप रोमॅन्टिक होते आणि त्यांच्यासोबत असल्यानंतर अर्जुन आणि तन्वीच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही याची खात्री अर्जुनला होती. नाहीतर अर्जुन सर कशाला कोणाला जॉईन करतील. आणि आता ते एके ठिकाणी स्नो बघायला गेले. जाताना पूर्ण गरम कपडे घालूनच ते निघाले कारण स्वित्झर्लंडची थंडी आणि तिथली बर्फवृष्टी यांचा काही भरोसा नव्हता. आणि हिवाळा ऋतू सुरू होता. नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ, पांढरा शुभ्र बर्फ होता. जणू आपण स्वर्गातच आलो आहोत असा भास होत होता. तन्वी बर्फ हातात घेऊन अर्जुनच्या अंगावर फेकत होती आणि अर्जुनसुद्धा तिला बर्फ मारत होता. ते हसत होते, खेळत होते, पडत होते, पुन्हा उठत होते, एकमेकांच्या चेष्टा करत होते, खोड्या काढत होते, एकमेकांच्या मिठीत स्वतःला हरवून जात होते, एकमेकांना सावरत होते. अशा प्रकारे खूप मस्ती चालली होती दोघांचीही. स्नो राईडसुद्धा केली दोघांनी. आणि तिथेही अर्जुनला एक व्यक्ती त्यांच्याकडेच बघत आहे असं वाटलं. अर्जुनने त्याच्याकडे पाहिलं की तो नजर चोरायचा. त्याचं सगळं लक्ष हसऱ्या तन्वीकडेच होतं. अर्जुनच्या चाणाक्ष नजरेतून त्याची चोरटी नजर सुटत नव्हती.
आणि मग तरीही दुर्लक्ष करून अर्जुन तिला म्हणाला, तनू लेट्स गो. आणि ती हट्ट करत म्हणाली, अर्जुन थांबूया ना अजून, आपण थोडा वेळ अजून थांबूया, आपण पुन्हा नाही इथे येणार, इथे खूप छान वाटतंय ना. आणि तो थोडा गंभीर होत म्हणाला, तनू यू आर राईट, बट नाव इनफ बेबी, लेट्स गो. तनू तुझं खरं आहे, पण आता बास झालं ना, आपण परत येऊया, आजच्या पुरतं खूप झालं. असं म्हणून तो तिला जबरदस्ती घेऊन हॉटेलवर आला. आणि आताही त्याला त्या व्यक्तीचा चेहरा व्यवस्थित दिसला नाही, कारण डोकं आणि तोंड पूर्ण झाकलं होतं आणि डोळ्यांना ब्लॅक गॉगल होता. पण तो कन्फर्म तन्वीकडेच बघत होता, कंटिन्यू, हे अर्जुनला कळलं होतं. आता ते फ्रेश होऊन लंच घेत होते, पण तरीही अर्जुनच्या डोक्यातून काही केल्या ती व्यक्ती जात नव्हती. कोण असेल तो माणूस आणि तन्वीकडे इतक्या रोखून का बघत होता? अर्जुनने त्याला सरळ सरळ जाऊन विचारलंच असतं, पण इतकी घाई करायला नको असं त्याला वाटलं. कदाचित तन्वीच्या सौंदर्याकडे तो आकर्षित झाला असेल म्हणून पाहत असेल. तन्वी होतीच खूप ब्युटिफुल अँड ग्लॅमरस, आणि आता तर नववधूच्या वेशात ती खूप सुंदर दिसत होती. तिला पाहून लगेच कोणीही इम्प्रेस होत होतं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तिच्यावर वन साईड लव करणारे अनेक जण होते, पण ती मात्र अजिबात कोणालाच दाद देत नव्हती. कारण अर्जुन जसा पहिल्या नजरेत तिच्या मनात उतरला होता, तसा कोणीच नाही आवडला तिला पहिल्या नजरेत. फक्त अर्जुनच एकमेव असा होता जो तिला आवडला होता. सगळे मुलींच्या मागे मागे फिरणारे मजनू होते. तिला अशी मुलं आवडत नव्हती. कशी आवडतील? तिला तर वाघासारखे डॅशिंग अर्जुन सर आवडणार होते ना, कारण शेवटी तीही वाघीण होती, तिला वाघच आवडणार ना. आणि सुंदर स्त्री दिसली की पाहणारच ना कोणी पण, म्हणून अर्जुनने पुन्हा एकदा तो विषय सोडून दिला. आता दोघेही स्नो राईड करून खूप दमले होते. पुन्हा रूममध्ये आले आणि एकमेकांच्या कुशीत तसेच झोपी गेले, कारण त्यांना आता आराम करून पुन्हा नाईटला पलंगतोड रोमॅन्स करायचा होता ना. कारण हनीमूनचा एकही दिवस वाया गेला तर चालणार नव्हतं अर्जुन सरांना.